नाशिक बाजार समितीमध्ये वाढते चोरीचे गुन्हे, गुंडगिरी, शेतकऱ्यांना विनाकारण धमकावणं, त्यांच्याकडून पैसे उकळवणं अशा वाढत्या घटना बघता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। यात शहरातील मुख्य 3 बाजार समितींचा समावेश आहे। शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, दिंडोरी रोड पंचवटी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाशिक रोड बाजार समिती या 3 बाजार समितीमध्ये 125 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। कारण या बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल घेऊन येत असतात। मात्र आता सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे। मंडळाच्या सगळ्यांच्या सहकार्याने पंचवटी मार्केट, शरद पवार मार्केट, नाशिक रोड या तिन्ही ठिकाणी साधारण 125 कॅमेरे या ठिकाणी बसवले आणि आज सगळीकडे हे कॅमेरे चालू झाले। तर कारण असं का या ठिकाणी शेतकऱ्यांचे मालांची होणारी चोरी, त्याच्यानंतर या ठिकाणी होणारे गुंडगिरी ही याच्यामुळं आता 100% बंद झाल्याशिवाय राहणार नाही। की पोलिसांना मोबाईल चोर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होते, त्यानंतर मोटरसायकली काही चोरी जायच्या, शेतकऱ्यांची जर पार्किंगला कुठं गाडी लावली त्यांचे टायर चोरी जायचे। म्हणजे हे सगळा चोरीचा जो प्रश्न आहे तो या कॅमेऱ्यामुळे निकाली निघणार आहे आणि त्याच्यामुळे याच्यात शेतकरी असेल, व्यापारी असेल, आडतदार असेल, त्यांना सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कॅमेऱ्याचं सगळ्यात चांगलं आज हे काम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे। आणि आजपासून हा संपूर्ण डाटा म्हणजे शरद पवार असेल किंवा पंचवटी मार्केट असेल किंवा नाशिक रोड मार्केट असेल, या तिन्ही ठिकाणी जर कुठं काही वाटत येऊन वाकेटॉकीवर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला कळवण्यात येईल आणि तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेण्यात येईल। आणि आम्ही नवीन सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड, काही आमचे कर्मचारी या थोड्या दिवसात अजून येतील आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी आणि संस्थेचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो। विशेष म्हणजे मोबिटेक सिस्टम अँड सर्व्हिसेस या कंपनीचे हे हाय क्वालिटीचे सीसीटीव्ही आहेत। या बाजार समित्यांचा सीसीटीव्हीचा कंट्रोल हा पंचवटी बाजार समितीमध्ये राहील। या ठिकाणी कंट्रोल रूम बनविण्यात आली आहेत, त्यामुळे आता चोरट्यांना चांगली चपराक बसेल। जर सीसीटीव्हीमध्ये काही घटना आढळून आली तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल। मुकेश धरमचंद बंब ॲडव्होकेट आहे आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही आपल्याला कॅमेरा सिस्टम लावण्याची संधी त्यांनी जी आम्हाला दिली, तर मोबिटेक सिस्टम अँड सर्व्हिसेसच्या वतीने हे संपूर्ण इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग केलं गेलं। 90 ते 95 दिवस या संपूर्ण कामाला लागले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे कॅमेरा यंत्रणा लावली गेली आहे ही AI बेस आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस 5 मेगापिक्सलचे हायेस्ट कॅमेरा आहे आणि एकदम प्रिसाइजली याच्यामध्ये संपूर्ण गोष्ट रेकॉर्डिंग केली जाते। याच्यामध्ये जे काही झूम आहे की ती 36 मेगापिक्सल्सपर्यंत आपण झूम करतो आणि जागेवरच पूर्ण सर्व्हर रूममध्ये याचा कंट्रोल केला जातो। याच्यात कोणत्याही गोष्टीची चोरी वगैरे जर काही झाली तर डिपार्टमेंटला तात्काळ याची इन्फॉर्मेशन इथून दिली जाते आणि स्पेशली सर्व्हर रूम असल्यामुळे इथे जे काही कंट्रोल करणारे व्यक्ती आहे हे 24 तास याच्यावर नजर ठेवून असतात। विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।